हे माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवाय, जय महाराष्ट्र. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे कपडे झाले, आता इथे वाळत घालून घेतो पटकन. चिकू झोपला इथे आणि किती बाहेर खेळतोय. चिकू झोपलेला आहे इथे आणि विद्युत बाहेर खेळतोय. अर्धे कपडे झालेले आता, अर्धे कपडे आहेत ना ते सुकले होते, पटकन ते वाळत घालून घेते. आता मी डाळ विकत घातली होती, तर आता मी पालक पण साफ केले. तर पालकची डाळ बनवते, कारण की चिकूला न्यूट्रिशन मिळालं पाहिजेत ना, म्हणून मी त्यासाठी पालकची डाळ बनवते. आणि एवढ्या भाज्या आणल्यात माझ्या हजबंडनी, सो त्या आपण निवडून ठेवायच्यात मला. आणि बघा, मी काल मटकी टाकलेली तर तिला छान मोड आलेले आहेत. मटकीची भाजी, पालकची डाळ आणि भात बनवते आता पटापट. आज आमच्याकडे कोणतरी येतो आहे, कसं होतं मला पण भेटून आले. पहिले इथे राहायची येत आहेत, ते खूप जवळचे आहेत. मला कालच फोन करून सांगितलं त्यांनी, मी आजच सांगितलेलं पण ते फिक्स नव्हतं. पण काल त्यांनी फायनली मला सांगितलं की आज ते येत आहेत. आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेले आहेत, ते संध्याकाळपर्यंत येतील. सो ते आल्या का तुम्हाला पण भेटेल. सो मी आता पटापट आवरून घेते, मग तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर. मी चहा ठेवायला आलेली आहे, पण माझ्या हजबंडने ठेवून दिलेला आहे त्याच्या, आणि आज स्वतःहून ठेवला आहे ना. आता कधी पण त्यांना सांगितलं ना ठेवायला, तर ते ठेवतच नाही. नेहमी ठेवायला सांगितलं तर कधी पण ठेवत नाही. आणि आता बघा किती वाजलेले 5:30 आणि आमचे चंगू मंगू इथे झोपले. इथे चिकू झोपलाय, विद्युत त्याच्या बाजूला लेटलेला झोपाचं नाटक करतोय. सो गाईज, आता संध्याकाळ झालेली आहे, पण आता मम्मा बाबूची तयारी करते. मम्मा डेली बाबूची तयारी करते. दाखवते गाईज, इथे नियन चढतोय, मस्ती करतोय. हे येऊ का आता? येऊ हा तर बोलतो मी विंचरेल माझे केस, तू नको विंचरू ना. हा, तुला येतात का रे? हा, येतात तुला विंचरू? ए बाबा, मोबाईल दे. मोबाईल ना. जे येत आहेत ना गाईस, ते माझ्या खूप जवळचे आहेत. आणि आम्ही एवढं, आमचा बॉन्ड एवढं भारी आहे ना. आम्ही पहिले ना त्या इथे राहायच्या ना, तेव्हा आम्ही 4 जणी एकत्र असायचो. आम्हाला कोणाशी घेणं देणंच नसायचं, आम्ही फक्त आमच्यामध्ये असं. तसेच आता बऱ्याच म्हणजे 1.5 वर्षानंतर ते येत आहेत. आणि एवढं लांब राहून, लॉंग डिस्टन्स राहून पण आम्ही ते कायम ठेवलेलं आहे. सो आज बऱ्याच महिन्यानंतर म्हणजे 1.5 वर्षानंतर भेटणार आहोत. आम्ही खूप खूप, मी तर खूप हॅप्पी आहे आणि ते पण खूप हॅप्पी आहे, एक्सायटेड आहेत. सो आता येते, भेटवेन तुम्हाला पण. हाय, कशा आहे? मावशी आहे, मावशी. बाय बाय. चला आता या चालले. तिला तर डॉक्टरने सांगितलंय तोंडाला हे लावायला, कारण की हिच्या ना पिंपल्स आलेत गाईज. सो धुळीपासून संरक्षणासाठी. परत कधी येणार आहे? 4 वर्षांनी लग्न झाल्यानंतर डायरेक्ट ये.